नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत म्हणून आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 4 डिसेंबर 2025 वार गुरुवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज मार्केटमध्ये फुलांच्या दरामध्ये थोडीशी घसरण झालेली पाहायला मिळते, त्याचबरोबर भाजीपाल्याच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। तर चला पाहू की आज काय बदल झाला पाहायला मिळतोय। शेवंतीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। तर पिवळ्या शेवंतीसाठी साधारणतः दर जे आहे 70 रुपयापर्यंत, तर पांढऱ्या शेवंतीसाठी साधारणतः 90 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते। हलके माल जे ते 50 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात। झेंडूची आवक या ठिकाणी पण चांगल्या क्वालिटीमध्ये पिवळ्या तसेच लाल झेंडूसाठी 30 ते 32 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील हलके मालासाठी दर पाहायला मिळतात। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबचे दर जे आहे 250 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 150 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीचे दर जे आहे 250, तर हलक्या मालासाठी 170 रुपयापासून देखील दर पाहायला होते। आष्ट्रोची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 100 ते 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर आष्ट्रोसाठी पाहायला होते। हलक्या मालासाठी 70 रुपयापासून देखील आष्ट्रोसाठी दर पाहायला होते। पासलीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये साधारणतः 7 ते 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे आहे 3 ते 4 रुपयापासून देखील पासलीसाठी दर पाहायला होते। पेटची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील टेस्टसाठी दर पाहायला होतात। हिंगदेवीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 60 ते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे 40 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। ब्ल्यूडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 80 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील ब्ल्यूडीची दर पाहायला होते। रेड गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 200 ते 250 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलके माल जे 120 रुपयापासून देखील लाल गुलाबसाठी दर पाहायला होतात। कलर गुलाबचे दर जे आहे चांगल्या क्वालिटीमध्ये 400 ते 430 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 300 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीचे दर जे 120 ते 130 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे 70 ते 80 रुपयापासून देखील हलक्या मालाचे दर पाहायला होतात। गोल्डन डेजीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला होतात। कांद्यांची आवक आज मार्केटमध्ये साधारणतः 70 गाड्यांची आवक झालेली पाहायला होते। त्याचबरोबर जुन्या कांद्यांसाठी चांगल्या क्वालिटीमध्ये गोळे साईज मधील जर माल असतील तर साधारणतः 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील आपल्याला कांद्यांचे दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, वेगळ्या क्वालिटीमध्ये कांद्यांची आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगले माल येते चांगल्या क्वालिटीमध्ये जर माल असतील तरच आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात। तर नवीन कांद्याची आवक देखील आपल्याला पाहायला मिळते। नवीन कांदे जर पाहिलं तर साधारणतः 7 ते 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर नवीन कांद्यासाठी पाहायला मिळते। हलके माल जे 2 ते 3 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात। भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीचे दर जे चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 65 ते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील हलक्या मालाचे दर पाहायला होतात। दुधी भोपळ्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 22 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दोडक्याचे दर जे 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात। हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दोडक्यासाठी दर पाहायला होतात। टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। मोठ्या प्रमाणात आवक मार्केटमध्ये टोमॅटोची झालेली पाहायला होती। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 25 ते 27 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील टोमॅटोसाठी दर पाहायला होते। मिठाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 18 ते 20 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। शिमला मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः दर जाते 50 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात। पांढऱ्या तसेच हिरव्या काकडीच्या दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळते। चांगले माल जे 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला होतात।
पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 ते 55 रुपयापर्यंत उच्च दर पारा होते. हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील पावट्याच्या दर पारा होते. वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांचे दर येते 60 ते 65 रुपयापर्यंत उच्च दर पारा होते. हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील दर पारा होतात. वालगावडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 रुपये ते 35 रुपयापर्यंत उच्च दर पारा होते. हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील दर पारा होतात. कुंदरेगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 80 ते 90 रुपयापर्यंत उच्च दर पारा होते. हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील दर पारा होतात. डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 12 ते 13 रुपयापर्यंत उच्च दर पारा होते. हलक्या मालासाठी 7 रुपयापासून देखील डांगरसाठी दर पारा होतात. जळगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये जळगावचे दर येते 40 रुपयापर्यंत उच्च दर पारा होतात. हलके माल जे येते 20 रुपयापासून देखील दर पारा होतात. काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दर पारा होतात. कोबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीचे दर जे येते 16 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पारा होतात. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 ते 22 रुपयापर्यंत उच्च दर पारा होते. हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील दर पारा होतोय. आल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याचे दर जे होते 40 रुपयापर्यंत उच्च दर पारा होते. तर हलक्या तसेच मिडल क्वालिटीमध्ये साधारणतः 20 ते 25 रुपयापासून देखील आल्यासाठी दर पारा होतात. मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीचे दर जे होते 12 ते 14 रुपये 15 रुपयापर्यंत उच्च दर पारा होते. हलके माल जे 7 ते 8 रुपयापासून देखील विक्री होताना पारा होतात. कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये विलायती कोथिंबीरसाठी 5 ते 6 रुपयापर्यंत दर पारा होतोय. हलके माल जे येते 2 ते 3 रुपयापासून देखील दर पारा होतात. गावरान कोथिंबीरसाठी 8 रुपयापर्यंत उच्च दर कोथिंबीरसाठी पारा होते. पेरू मिरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 35 ते 36 रुपयापर्यंत उच्च दर पारा होते. हलके माल जे येते 25 रुपयापासून देखील हलके मालासाठी दर पारा होतात. सुकवनची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो. चांगल्या क्वालिटीमध्ये सुकवनचे दर जे येते 20 रुपयापर्यंत उच्च दर पारा होते. एका दुसऱ्या वक्रासाठी 22 रुपयापर्यंत देखील आपल्याला दर पारा होतात. हलके माल जे येते 15 ते 16 रुपयापासून देखील हलके मालासाठी दर पारा होते. सुकवनची आवक थोडीफार स्थिर असलेली पारा होते. मागणी असल्यामुळे दरामध्ये आपल्याला बरेच दिवसापासून चांगली तेजी पाहायला होते. चमेली बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. नंतर वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला चमेली बोरांची आवक पाहायला होते. तर चांगले माल जे साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 18 ते 20 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. अंजीरची आवक मार्केटमध्ये कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला होते. चांगले माल जे ते जम्बो साईज मध्ये साधारणतः 180 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते. तर हलके माल जे 50 ते 60 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात. आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये वाढ मोठ्या प्रमाणात पाहायला होते. पपईची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पपईचे दर जे आहेत 20 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होतात. हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील दर पाहायला होते. खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. आज खरबूजची आवक मार्केटमध्ये किती झाली आहे? आपल्या गाड्यावरती कमीत कमी 4 कॅरेट होते. एक नंबर गेला 35 रुपये आणि 2 नंबर 10 ते 15-20 रुपये पासून आहेत बाजार कुंदनचे. आणि दुसरे माल जे आहे ते बॉबी खरबूजचे काय? बॉबीचे 20-25 रुपये चांगले माल आणि 2 नंबरचे आहेत 10 ते 15 रुपये. तर या ठिकाणी आपण आवक पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजचे दर जे ते आपल्याला टिकून असलेले पाहायला मिळतात. हलके माल जे ते मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळते. कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडचे दर जे 20 ते 22 रुपयापर्यंत उच्च दर चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला होतात. हलके माल जे ते 12 ते 15 रुपयापासून देखील कलिंगडसाठी दर पाहायला होतात. मोसंबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मोठ्या प्रमाणात मोसंबीची आवक मार्केटमध्ये पाहायला होते. त्याचबरोबर चांगले माल जे ते 20 ते 22 रुपयापर्यंत तर हलके मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील मोसंबीचे दर पाहायला होतात. डाळींची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डाळींचे दर जे ते 220 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते. हलके माल जे ते 100 ते 120 रुपयापासून देखील डाळींसाठी दर पाहायला होतात. पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पिंक तायवान तसेच VLR पेरूसाठी 20 ते 30 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहायला होतात.
तसेच कलिंगड पेरूच्या दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला होते. कलिंगड पेरूसाठी साधारणतः दर जे येते 70 ते 75 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील कलिंगड पेरूचे दर पाहायला होतात. लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांचे दर जे येते 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील लिंबांसाठी दर पाहायला मिळतात.